4500 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये एक अशी वास्तू बनवली गेली जी आज पण लोकांना आश्चर्यचकित करते. ही वास्तू आहे द ग्रेट पिरॅमिड्स ऑफ गिझा. 147 मीटर उंच ही वास्तू कित्येक वर्षापर्यंत जगातील सर्वात उंच वास्तू होती. त्या काळात कोणत्याही टेक्नॉलॉजीशिवाय एवढे वजनदार दगड इतक्या उंचीपर्यंत कसे नेले गेले हे एक मोठे रहस्य आहे. हजारो वर्षापासून ही वास्तू ऊन, वारा, पावसात उभी आहे. ही देखील एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. या ठिकाणी फक्त एक पिरॅमिड नाही, तर या ठिकाणी एकूण 3 पिरॅमिड्स आहे. सर्वात मोठे पिरॅमिड आहे पिरॅमिड ऑफ गिझा, ज्याला पिरॅमिड ऑफ खुफू पण म्हटले जाते. याच्यापेक्षा लहान आहे पिरॅमिड ऑफ खाफरे, जे खुफूचा मुलगा खाफरे याने बनवले होते. या पिरॅमिडपेक्षा लहान पिरॅमिड आहे पिरॅमिड ऑफ मेनकवरे, याला खाफरेच्या मुलाने बनवले होते अशी या ठिकाणी मान्यता आहे. या पिरॅमिड व्यतिरिक्त या ठिकाणी 110 पेक्षा जास्त लहान मोठे पिरॅमिड्स आहे, जे वेगवेगळ्या आकारात बघायला मिळतात. पण यातील काहीच पिरॅमिड चांगल्या परिस्थितीत आहेत. बहुसंख्य पिरॅमिड्स तुटलेल्या, पडक्या अवस्थेत बघायला मिळतात. पिरॅमिड कसे बनवले गेले यावर अनेक सिद्धांत आहेत. एका सिद्धांतानुसार हजारो कामगारांनी दगडांच्या मोठ्या तुकड्यांना वाळवंटातून ओढत आणून पिरॅमिडच्या बांधकामासाठी वापरले. यासाठी बहुतेक त्यांनी लाकडी रोलर्स आणि दोऱ्यांचा वापर केला. या पिरॅमिडमध्ये वापरलेले दगड जवळजवळ 2.5 टन ते 8 टन वजनी आहेत. त्यांना इतक्या अचूकतेने लावलेले आहे की आजही ते स्पष्टपणे दिसतात. या पिरॅमिड्सला बनवण्याचे मुख्य कारण होते येथील राजांच्या ममीला या ठिकाणी दफन करता यावे. मुख्यतः हे पिरॅमिड एक टॉम्ब आहे. यात अनेक ममीज दफन आहेत. ग्रेट पिरॅमिड फक्त एक बांधकाम नाही, तर ते एक प्रतीक आहे मानवी बुद्धिमत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रमाचे. या पिरॅमिडने अनेक राजांचा उदय आणि अस्त पाहिला आहे. इजिप्तच्या भूमीवर आजही उभे असलेले हे स्मारक आपल्याला सांगते की महानता काळाच्या कसोटीवर टिकते.